नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा व समुद्राबद्दल. कांद्याच्या भावात वाढ होणार, कधी होणार, किती होणार, कशामुळे होणार, काय महत्त्वाच्या कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण एवढीच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी एकच विनंती, व्हिडिओ शॉर्टून जागा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. चॅनल असाल तर या ठिकाणी बघितलं तर हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जसं लावले कमेंट असं नका, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचते. तर आता मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करता करू शकता. एकंदरीतच कांदा पिकावर संकट, कांदा शेतकऱ्यावर संकट, अस्मानी सुलतानी संकट, अतिवृष्टीमुळे लाल कांद्याचा मुहूर्त उकळा, यंदा बाजारात उशिराने येणार लाल कांदा, त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट आहे. स्क्रीन होऊ शकता. कांदा निर्यातीसाठी नवीन बाजारपेठा शोधण्याची गरज आहे. अतिरिक्त उत्पादन होणाऱ्या 4.45 लाख मेट्रिक टन कांद्याची निर्यात करण्यास ठोस उपाययोजना राबवण्यासाठी आवश्यकता असून परकीय चलन मिळण्यास मदत होईल. तसेच नवीन येणाऱ्या कांद्याला दर मिळत नसल्याने कांदा उत्पादकांचा उत्पादन खर्च भरून निघणे कठीण आहे. अतिवृष्टी, लहरी हवामान आणि दर नसल्याने लाल कांद्याच्या उत्पन्नावर परिणाम होईल. साधारणपणे 15 ते 20% उत्पन्नात घट होण्याची शक्यता जयदत्त होळकर, संचालक, लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी मांडला आहे. परंतु एकंदरीत 3 एकरावर रांगडा कांदा लावला आहे. कांदा काढावा. आता शेतकऱ्यांचं काय मत बघू शकता. सुभाष पालवे, शेतकरी, दोंडी सिन्नर या ठिकाणचं आहे. 3 एकरावर रांगडा कांदा लावला आहे. कांदा काढावा म्हटलं तरी 200 ते 300 रुपये क्विंटल इतका दर मिळत आहे. त्यात मावा आणि करपा आणि मर रोगाचा प्रादुर्भाव, कांदा पीक खराब होण्याची शक्यता असून दुहेरी संकट समोर उभे ठाकले आहे. त्यामुळे बाजारात लाल कांद्याची आवक घटणार असून परिस्थिती अशीच कायम राहिली तर उभ्या पिकावर रोटावेटर फिरवावा लागेल, असं सुभाष पालवे, शेतकरी, या ठिकाणी दोढी सिन्नर या ठिकाणचं म्हणणं आहे. असं अस्मानी सुलतानी संकट, मुसळधार राज्यभरामध्ये पाऊस पडतो आहे. या ठिकाणी अस्मानी संकट तर शेतकऱ्यावर आहे, तर सुलतानीसुद्धा संकट शेतकऱ्यांना वारंवार उभं ठाकत आहे. धन्यवाद. लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करून जय महाराष्ट्र. धन्यवाद. भेटूया पुढे. तोपर्यंत थांबतो. महाराष्ट्र जय शिवराय. धन्यवाद. सबस्क्राईब, लाईक आणि कमेंट करा. धन्यवाद.